जितके आई वडील जीव लावतात ना तितकाच मामा पण जीव लावत असतो आणि याचं हे समोरचं उदाहरण. आता मामा श्रवला इतका जीव लावतो की काय सांगावं तुम्हाला. आणि तो ऑफिसला चालला होता पण आज कॅज्युअल ड्रेसवर चालला होता आणि ते काही श्रवला समजत नव्हतं. तिला वाटत होतं तो कुठेतरी बाहेर चालला आहे आणि मला तो नेत नाही म्हणून इतकं रडायचं काम चालू होतं. तो तिला बळं समजावत होता की बाळा आत्ता नको, तुला आल्यावरती फिरायला नेतो, तुला आईस्क्रीम आणतो. पण मॅडम दोन्ही हात वर करून त्याच्या मागं फिरत होत्या. आणि त्यानंतर त्याला म्हटलं होतं की तू अजिबात तिला उचलून घेऊ नको, तू जर त्याला उचलून घेतलं तर ती काही खाली उतरणार नाही. आणि तसंच झालं. तो जेव्हा तिच्याकडे गेला तर ती अजिबातच खाली उचलत नव्हती. तिने मला इतकं रडून त्रास दिला. शेवटी मला तिला खाली पार्किंगपर्यंत घेऊन जावं लागलं. आणि तो गेल्यानंतर पण ती जवळजवळ अर्धा ते 1 तास रडत होती. त्याच्यामुळं मग माझं बाकीचं सगळंच काम राहिलेलं होतं. पण काय करणार, तिला नादी लावणं पण गरजेचं होतं. ती दिसायला एवढी शांत दिसते पण तिचा आवाज एवढा डेंजर आहे ना, पूर्ण घर डोक्यावर घेते ती. काही असो, पण मामाचं आणि तिचं बॉन्डिंग आता एकदम छान झालेलं आहे. तिला माझ्याशिवाय, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांशिवाय आणि भैयाशिवाय अजिबातच करमत नाही. ती कुठे असली तरी आम्ही तिघांजवळच जाते. आता बऱ्यापैकी घरच्यांकडे जायला लागलेली आहे, पण तरीही तिला आम्ही तिघं दिसलो तर आम्हीच पाहिजे असतो. तर सगळं काम आवरता पूजा मांडायला थोडीशी उशिराच झाला आहे मला. आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता फरक फक्त एवढंच आहे की इथं आपण मातीचे बैल पुजतोय आणि घरी आहे ते आपल्या ओरिजिनल गाया म्हणा किंवा मग बैल, वासरू, त्यानंतर गोर असतं ते पूजल्या जातं. आता लहानपणी माझ्या मम्मी पप्पांकडे काही बैल वगैरे नव्हते, पण आमच्याकडे गाया असायच्या, भरपूर गाया असायच्या. आणि माझं भैयाचं भांडण व्हायचं त्या दिवशी की ज्या पांढऱ्या कलरच्या गाया आहेत त्या माझ्या किंवा मग त्याच्या, यावरून आम्ही भांडायचो आणि त्यानंतर मग वाटून घ्यायचो. तर सकाळपासूनच लगबग चालू व्हायची की गाया धुवायच्या आहेत. पहिल्यांदा सकाळी सगळं आवरून घ्यायचे पटकन उठून, मग गाया धुवायचं काम करायचं. त्यानंतर राहुरीला म्हणजे मार्केटमध्ये जाऊन, आता आमच्याकडे राहुरी आहे, मार्केट आहे, म्हणून मग राहुरीला जाऊन त्यांच्यासाठी नवीन दावे आणा किंवा म्हणजे छोटे वासरं आहेत, शेळ्या आहेत त्यांच्यासाठी मग घुंगर माळा आणा किंवा मग त्यांच्या गळ्यात बांधण्यासाठी घंटा आणा, त्या त्यांना बांधल्या जायच्या. त्यांच्यासाठी नवीन कलर आणायचो आम्ही, ते कलर त्यांना लावायचो, मोरक्या लावायचो, दावे लावायचो, इतक्या साऱ्या गोष्टी असायच्या का बस. सकाळपासून ना मम्मीचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू असायचा. आता मला ना पुरणपोळीमध्ये सार भात एवढा आवडतो ना, त्यामुळे माझी मम्मी कोणताही सण जरी असला तरी लवकर सकाळीच पुरण शिजायला टाकायची, जेणेकरून मला सार भात लवकर खायला भेटावा आणि मग मी संध्याकाळपर्यंत फक्त सार भातावर असायचे. त्यासाठी तिचा स्वयंपाक करणं म्हणा किंवा मग माझ्या पप्पांचं गाया वगैरे धुणं, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असायच्या. तर गायांना नैवेद्य दाखवणं, बैलांना नैवेद्य दाखवणं. आता हे छोटे बैल आणायचं, ते पण एक तुझा एक माझा असं आम्ही वाटून घ्यायचो. आता इथं तरी मी 2च आणलेले, पण आमच्या इकडे गावाकडे पहिले 5-5 बैल भेटायची कलरचे, थोडेसे गुलाबी कलरचे किंवा हिरव्या कलरचे असायचे. त्याची पण आम्ही पूजा करायचो, त्याला वाडबैल म्हणायचे. तेव्हा माझे आजी आजोबा पण होते आणि ती मज्जाच काहीतरी वेगळी होती. गायांना रंगवणं म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणा, सगळं आम्ही करायचो आणि ते इतकं आनंदाने इतकं छान वाटायचं ना की बस. आता तसं काही राहिलं नाही. हाय गाईज, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे बैलपोळा, पूजा वगैरे झाली आताच, आता फक्त थोडासा स्वयंपाक राहिला आहे. तर देवाला गुळाचा आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला आहे आणि श्रव पण आहे. तू घेऊ, तुला व्हिडिओमध्ये यायचंच असतं. पुरणपोळी आणि सार भात झालाय, आता फक्त भजी आणि कुरडई बाकी आहे आणि थोड्याशा गरमागरम पोळ्या पण करायच्या बाकी आहे. तर ते करून घेतो आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवतो. काय फ्रीजचं स्टिकर आहे ते, फ्रीजचं स्टिकर आहे. मग पुरणपोळीचं नैवेद्य दाखव. आता बघूया स्वयंपाक पण कसा झालाय आपला. तसं तर पुरणपोळ्या काही मी कायम करत नाही, असं कदाचित करत असते. तर बघूयात, परफेक्ट तर नाही जमत, जशा होतील तशा आपण देवाला दाखवूया. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बाय नाही करायचा त्यांना म्हणून, आणखी व्हिडिओ बघा आमचा, बाय नको करू. हाय कर, हाय हाय, स्टे ट्यून. आता गरमागरम भजी बनवायला घेतले होते. म्हटलं चला एक ट्रिक पण तुमच्यासोबत शेअर करूया. तर भज्याला आपण जनरली उभा कांदा कापत असतो आणि तो कापायला आपल्याकडून किती नाही म्हटलं तर स्लाईस जाड होत असतात. तुम्ही जर हे वेपर्स करायची किसणी घेतली आणि त्यांनी जर कांद्याच्या स्लाईस केले ना तर एकदम भज्यासाठी परफेक्ट होतात आणि भजे पण इतके कुरकुरीत होतात ना. माझ्या म्हणण्यावरून एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर हे बघा, छान असा स्वयंपाक केला आहे मी, टेस्टी तर खूप दिसतोय. पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतो. आणि तिकडं जाऊन दे ना.
याचा श्रावा पप्पा केला का तू? हा केला का? नेहमीप्रमाणे जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही शतपावली करायला आलो. आता रोज येताना आम्ही या मंदिरामध्ये येत असतो महादेवाच्या. तिथं 5 ते 10 मिनटं बसतो, दर्शन वगैरे घेतो आणि त्यानंतर मग घरी जात असतो. आज श्रावला न सांगता ती प्रत्येक देवाच्या पाया पडली आणि हे इतकं कुतूहल करणारं होतं ना आमच्यासाठी की बस. आता दर्शन वगैरे घेऊन घरी जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी पण त्यांना सुट्टी आहे म्हणून म्हटलं चला आता त्यांच्यासोबत सकाळी सकाळी आपण फिरायला जाऊयात. माऊ कुठे आहे का? माऊ कुठे आहे? तिथं आहे. आम्ही नाशिकच्या ज्या साईडला राहतो ना इकडं थोडंसं शांत वातावरण आहे आणि झाडं झुडपं आहे, त्यामुळे सकाळी सकाळी फिरायला गेलं ना इतके छान छान फुलं दिसतात. आता कोणते कोणते ते तर तुम्हाला मी पुढं दाखवते. यावरून तुमच्या लक्षात येईल की किती छान आणि निवांत वातावरण आहे. आणि त्यातल्या त्यात सकाळी असं निवांत मोबाईल घरी ठेवून मस्त गप्पा मारत जाण्यामध्ये काही वेगळाच आनंद असतो. आणि श्रावसोबत असले की मी ते पूर्ण तिला जाताना येताना तेच उचलून घेतात, मी काही तिला उचलून घेत नाही. असं काहीच आमचं चालू असतो आणि आता मस्त गप्पा वगैरे मारत आमचा सकाळचा मॉर्निंग वॉक चालू आहे. पाऊस आला थोडा थोडा आला. हा खाली धुळे बाळा, धुळे खाली धुळे. किती वेळ थांबतो राहतो काय झाला? काय टाइम किती वर गेले? पाऊस आम्ही नसतो आलो, तेवढं वरला नसतो आलो. तुम्ही म्हटले चला म्हणून आलो. सोया पनीर ना, पनीर. तर आज आम्ही पहिल्यांदा झिप्टोवरून काहीतरी मागितलं होतं, सोयाबीनचं पनीर मागितलं होतं, सोया पनीर म्हणून. श्रावला दुधाचं पनीर अलाउड नाही, म्हटलं चला ते पनीर खाती का बघूया म्हणून. आणि ते बऱ्यापैकी स्वस्तात पडलं होतं. तर बघूया संध्याकाळी त्याची भाजी बनवून कसं लागतं इथे. त्यानंतर आम्ही आलो होतो बाहेर, थोडंसं काम होतं म्हणून. इथं शनी मंदिर होतं, ते दर्शन वगैरे घेतलं आणि थोडेसे गणपती बघायला गेलो. गणपती इतके छान छान आलेले आणि श्राव मेन म्हणजे प्रत्येक गणपतीला हात लावून पाया पडत होती. गणपती बऱ्यापैकी बघितले पण घ्यायचं काही प्लॅन केला नाही, म्हटलं आता नंतरच घेऊया गणपतीच्या दिवशी, किंवा मग भैया असला की मग त्याच्या चॉईसनी पण घेऊयात आपण. सगळे सोबत गेले ना तर छान वाटतं. मागच्या वेळेस पण मी, श्राव, ते आणि भैया सगळेजण सोबत दिवसभर गणपती पाहत फिरलो होतो आणि तो दिवस पण एकदम स्पेशल होता. यावेळेस पण म्हटलं की बाप्पा आपण सगळ्यांच्या आवडीचे आणि मनापासून त्याच दिवशी घेऊन येऊयात, म्हणून आम्ही रिटर्न आलो. त्यानंतर म्हटलं आता गरमागरम चहा पिऊयात. तसं तर आम्ही दोघं जण कधी निवांत असं चहा प्यायला गेलेलो नाही स्पेशल चहा पिण्यासाठी बाहेर, पण आज पहिल्यांदा आम्ही म्हटलं चला छान असा चहा पिऊया. आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि आम्ही पण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. खाऊ बरं समजतो, कोणता खाऊ आणायचा?